यांनी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वनविभागाच्या असणाऱ्या जागा या मूळ वनविभाग म्हणून जी अपेक्षा आहे त्या अपेक्षा लक्षात ठेवून विकसित करणं सुरू केलं आहे। त्याच्यामध्ये बापूंसारखे लोकप्रतिनिधी जेव्हा असतात त्यावेळेला वनविभागाची ही योजना लक्षात घेऊन ते अधिकाधिक निधी आपल्या मतदारसंघात कसा नेता येईल असा प्रयत्न करतात। तसं वनविभागाने बापूंकडे प्रस्ताव मांडला। गावात आल्यानंतर बापूंच्या लक्षात आलं की ही हायवेमुळे डिवाइड झालेली जागा पलीकडे जरी खूप मोठी असली तर ती मोठी जागा ही मोठमोठे वृक्ष डेव्हलप करण्यासाठी, जंगल डेव्हलप करण्यासाठी, त्या जंगल डेव्हलप केल्यामुळे अनेक जैवविविधता म्हणतो, विविध प्राणी त्या ठिकाणी मुक्तपणे वावरण्यासाठी आहे। पण ही हायवेने डिवाइड झाल्यानंतर उरलेली 5 एकर म्हणजे 2 हेक्टर जागा ही आपल्याला लोकांनी त्या ठिकाणी भेट द्यावी, असं एक चांगलं वन उद्यान डेव्हलप करता येईल असा विचार करून आधीचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना बापूंनी विनंती केली। त्यातला पहिला टप्पा आता पूर्ण झाला। 1 एप्रिल नंतर जेव्हा नवीन निधी येईल तर उरलेला टप्पा आपण पूर्ण करू। पण पहिला टप्पा इतका सुंदर झाला आहे की त्याचं उद्घाटन लगेच करून टाकलं तर उद्यापासून लोकांची भेट देणं सुरू होईल, ज्याबद्दल माझ्या मनात ती कल्पना आहे ती मी सांगतो। तर अशा नांदणी वन उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याला व्यासपीठावर उपस्थित या राज्याचे माजी मंत्री आणि या मतदारसंघाचे आमदार, आम्हा सगळ्यांचे नेते सुभाष बापू देशमुख, व्यासपीठावर उपस्थित ज्यांचा उल्लेख बापूंनी केला की सरकारी नोकरी करत असताना ती नोकरी नाहीये, ते मिशन आहे आणि घर म्हणून काम केलं पाहिजे असा विचार करणारे फार सरकारी कर्मचारी कमी असतात। आता कमी असतात असं म्हणताना स्वाभाविकपणे असतात हा त्याच्यात अभिप्रेत अर्थ आहे। त्यातल्या असतात मधले एक धैर्यशील पाटील मला 2-3 वेळेला डीपीडीसीच्या बैठकीत जाणवलं की जे आपला घराचा पडदा कसा असावा हा सुद्धा माणूस बायको आणि नवरा मिळून विचार करतात आणि तोही कसा मॅच होईल वगैरे वगैरे बघून आणतात। पण ते एवढंसं घर सुद्धा त्यांना लोकांनी त्याच्यामध्ये आल्यानंतर त्यांना आनंद मिळावा असं वाटत असतं। तसं आपली सरकारी नोकरी मिशन म्हणून करणारे आणि त्यामुळे इतकं सुंदर गार्डन डेव्हलप झालं असे धैर्यशील पाटील, उपवन संरक्षक आणि त्यांची टीम। पण एकट्या माणसाने कधी काही होत नसतं, त्याची टीम असते। डॉक्टर हविनाळे जे जिल्हा नियोजनचे सदस्य आहेत, नांदणीचे सरपंच शिवानंद बंडे, एसीएफ बाबा हाके, आरपीओ दीपक खलाणे, रिटायर्ड डीवायएसपी की ज्यांनी हाही एक पॅटर्न आता महाराष्ट्रामध्ये डेव्हलप झाला पाहिजे की त्या गावातला जो कोणी टॉपला गेलेला अधिकारी रिटायर होतो त्यांनी गावात परत आला पाहिजे। ठीक आहे, मुलांच्या शिक्षणासाठी, मुलांच्या हौशीसाठी जवळच्या शहरात घर करावं, पण रोज 5-6 तास आपल्या गावात आलं पाहिजे। मी वयाच्या 33व्या वर्षी पहिला रुपया कमवताना मुंबईसारख्या शहरातून माझ्या गावी आलो। त्या जाण्याने गावातल्या खूप गोष्टी झाल्या, कारण जग मी पाहिलं होतं आणि ते जग मी माझ्या गावात इम्प्लिमेंट करणं, अंमलबजावणी करणं सुरू केलं। असं रिटायरमेंट नंतर गावात येऊन सेटल झालेले डीवायएसपी सुरवसे, कुलकर्णी सर, डीपीसीचे आणखीन एक मेंबर अण्णाराव बाराचारी, सर्व मान्यवर। बापूंनी या सगळ्या प्रोजेक्टचं वर्णन केलेलं आहे की फॉरेस्ट ही जागा लोकांना जायला यायला, लोकांना आनंद घ्यायला उपलब्ध व्हावी यासाठी इतकं सुंदर सगळं केलेलं आहे। मी यांना धैर्यशील पाटलांना असं म्हटलं की तुम्हाला मी नियोजनमधून 5 लाख रुपये अजून अलॉट करतो आजच, आणि जिल्ह्यातल्या शाळांच्या सहली कशा येतील त्या शाळांना नियोजनमधून पैसे द्यायचे, जाण्या येण्याच्या बसचं भाडं आणि काहीतरी चांगलं खाणं। त्यातून मग एक आठवड्याभरात समजा काही हजार लोक आले की मग ते सोशल मीडियाला टाकतात, वर्तमानपत्रात बातम्या येतात, मग लोकांच्या डोळ्यासमोर ते येतं, त्याला इंग्लिशमध्ये हाईप करणं म्हणतात की अरे काय आपण झालं, काय आपण झालं पाहिजे। मग हळूहळू शनिवार रविवार लोक आपल्या मुलांना घेऊन येणं सुरू होईल, नाही तर अन्यथा इतक्या चांगल्या गोष्टी डेव्हलप होतात आणि त्या पडून जातात आणि त्या खराब होतात। आणि त्यामुळे आज या नांदणी वन उद्यानाचा लोकार्पण सोहळा पूर्ण झाला असं मी म्हणतो आणि त्याची उपयोगिता वाढवा, कारण एखादी बिल्डिंग बांधली आणि ती पडून आहे त्याचं काही मजा नाही। त्या बिल्डिंगमध्ये इतका लोकांची गर्दी व्हायला पाहिजे की वाटलं पाहिजे की वरचा एक मधलं बांधून टाकलं, नाहीतर काय होतं की याला हे गुरं ढोरं आणि काहीतरी पत्ते खेळणं वगैरे चालू होतंय, हे बंद करून टाका। त्यामुळे हे लोकांना उपयोगी होईल असा आपण प्रयत्न केला पाहिजे, कारण आता हळूहळू समाजाची स्थिती अशी निर्माण झाली, मी आता आकडेवारी सांगत नाही, परंतु देशाच्या दारिद्र्य रेषेखालची माणसं
त्यात मी पूर्णपणे मोदीजींना श्रेय देईन की त्यांनी ज्या प्रकारच्या लोककल्याणाच्या, गरिबांच्या कल्याणाच्या योजना आणल्या, मग ती मोफत गॅस पासून मोफत घर, आता उद्या 15,000 घरांचं लोकार्पण होणार. काय घरं झाली येतो. अशातून दारिद्र्य रेषेखालची माणसं ही हळूहळू बऱ्याच स्थितीत कसं येतील असा त्यांनी प्रयत्न केला. 80 कोटी लोकांना कोविडमध्ये मोफत रेशन सुरू केलं. ते मोफत रेशन 5 वर्ष आणखीन कंटिन्यू केलं. का तर मग एक 80 कोटी लोक असे आहेत की त्यांना 2 वेळचं जेवण किमान आपण द्यायला पाहिजे. तर अशी जशी जशी पोटाची भूक भागेल तशी एक मनाची भूक निर्माण होते. की ती मनाची भूक काय असते, काहीतरी गाणं ऐकायला पाहिजे, काहीतरी नाटक बघायला पाहिजे, एखाद्या शनिवार रविवारी मुलांना घेऊन गार्डन मध्ये फिरायला गेलं पाहिजे. तर ही पोटानंतरची नेक्स्ट पुढची भूक आहे आणि ती भागवायची असेल तर असे सांस्कृतिक कार्यक्रम, अशी ठिकाणं वाढवायला पाहिजे. आता एक उत्तम झालं की शनिवार रविवारी एखादा जो आठवड्यावर खूप काबाड कष्ट करतो असा कर्मचारी त्याची पोरं मागे लागल्यानंतर त्यांना घेऊन इथे येणार. मग त्यात त्यांचं पोट नाही भरणार पण मन भरणार. जाता आता पोट काय बाबा मजा आली मजा आली मजा आली. त्याच्या पुढची भूक जी आहे ती बुद्धीची आहे की जगातलं काय काय चाललंय ते कळावं म्हणून मग लोक नेटवर बसायला लागले. मग थोडं खिशाला थोडंसं चाट देऊन, म्हणजे बाकी गोष्टींना पैसे खर्च करून विदेशात जायला लागले. जरा बघू काय झालं ते युरोपमध्ये काय आहे. तर ती त्याच्या बुद्धीची भूक आहे. आणि शेवटची भूक जी आहे ती आत्म्याची आहे की आता फार झालं सगळं, परमेश्वराने का जन्माला घातलं आणि तो फायनली कुठे घेऊन जातो आपल्याला याचा शोध घ्यावा, ही आत्म्याची भूक झाली. ती ज्यांची निर्माण होते ते पंढरपूरला नेहमी